यवतमाळमध्ये तुरीला कमाल 12,300 रुपयाचा दर। शेतीमालाचे भाव कमी होत असताना तुरीच्या दराने झेप घेतली आहे। तुरीच्या दराने 12,000चा टप्पा ओलांडला आहे। यवतमाळ बाजार समितीत तुरीला किमान 11,500 ते कमाल 12,300 रुपये दर मिळाला। यंदाच्या हंगामातील हा विक्रमी दर आहे। मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे दिसून आले आहे। बाजारपेठेतील तेजी पाहता लवकरच तूर 13,000 रुपयाचा टप्पा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही। यवतमाळ बाजार समितीमध्ये तुरीचे दर 12,300 रुपये, अमरावतीमध्ये 12,050 रुपये, तर कारंजा बाजारपेठेमध्ये 12,500, मानोरा बाजार समितीमध्ये 12,000 रुपये, शेगाव समितीमध्ये 11,605 रुपये, तर अकोला बाजार समितीमध्ये तुरीचे प्रति क्विंटल दर 11,970 रुपये राहिले आहेत। शेतकऱ्यांना या हंगामात एकाही पिकाला चांगला भाव मिळाला नाही। हंगाम 2024 साठी बियाणे अनुदान योजना। खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाण्यांसाठी तात्काळ महाडीबीटीवर अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2024 देण्यात आली आहे। यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, भुईमूग, भात, उडीद, तूर, मूग, मका या बियाण्यासाठी 24 मे पर्यंत अर्ज करू शकता। उन्हाच्या झळा सोसेनात पारा 41.6 अंशावर, उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त, जनजीवनावर परिणाम। परभणी शहरातील कमाल तापमान 3 ते 4 दिवसापासून दररोज 40 अंश ते 42 अंशाच्या मध्ये राहत आहे। या वाढत्या उन्हामुळे उकाडा सहन होत नसल्याची स्थिती दिसून येत आहे। परिणामी शहरातील विविध भागात रस्त्यावर वर्दळी सुद्धा कमी झाल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, स्कार्फ, रुमाल व गॉगलचा वापर वाढला आहे। 4 ते 5 दिवसापासून कमाल तापमान आणि किमान तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वसामान्यांना सहन होत नसल्याचे दिसून येत आहे। यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे। याशिवाय थंड पाणी पिण्यास प्राधान्य दिले जात आहे। दुचाकी वाहन असो की अन्य कोणतेही वाहन याद्वारे प्रवास करताना ऊन लागू नये यासाठी रुमाल व टोपीचा वापर केला जात आहे। यापूर्वी काही दिवस अधूनमधून ढगाळ वातावरण, वादळी वारा अशी स्थिती होती। त्यामुळे किमान दिवसा उकाडा आणि सायंकाळी गारवा व रात्री पाऊस अशी स्थिती अनेकांनी अनुभवली आहे। रायपूर हातनूर गावांना वादळाचा तडाखा। सेलू तालुका, घर, शेत, आखाडा, सौरपंपाचे मोठे नुकसान। काही दिवसापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे। दरम्यान मंगळवारी सेलू तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ताणाताण उडवली। 2 पावसाळ्यात रायपुरात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। मंगळवारी दुपारी वादळी वारे आणि पावसाचा फटका रायपूर ग्रामस्थांना सहन करावा लागला आहे। यामध्ये वालूर सेलू तालुक्यातील हातनूर शिवारात मंगळवारी सायंकाळच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीतील आखाडे, पत्रावरील घरावरील पत्रे, मंदिरावरील पत्रे उडून गेली। वादळी वाऱ्यासह आज पावसाची शक्यता। कडाक्याच्या उन्हानंतर रात्रीला 8 दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे। यातच मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार 23 मे रोजी नांदेड, लातूर, हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज 8 दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। त्यातच काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीही बसत आहेत। परिणामी खरीप हंगामापूर्व मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। जनावरांना इयर टॅगिंग असेल तरच खरेदी विक्री करता येणार। पशुपालकांनी सूचनांचे पालन बंधनकारक। शासन निर्देशानुसार सर्व पशुपालनास इयर टॅगिंग आवश्यक आहे। त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत। इयर टॅगिंग नसणाऱ्या पशुधनाची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही। तसेच सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होणार आहे।